कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी हिसकावणं, चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनांची गंभीर दखल घेत कोपरगाव पोलीस प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई सुरू ठेवत कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आक्रमक पाऊल उचललं। सोमवार 13 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी स्वतः रस्त्यावर उतरून छत्रपती संभाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर तसेच शहरातील विविध प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी राबवली। या मोहिमेदरम्यान संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 35 वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 20,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 3 वाहन चालकांविरुद्ध ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यानंतर डीवायएसपी अमोल भारती यांच्यासह चोरी झालेल्या ठिकाणांची पाहणी करून तपासाचा आढावा घेतला। या कारवाईचा पाठपुरावा करत मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने SSGM महाविद्यालय परिसरात अचानक धडक कारवाई केली। महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या युवकांची चौकशी करण्यात आली। संशयित दुचाकींची तपासणी करण्यात आली। पोलीस पथक अचानक परिसरात दाखल होताच तेथे विनाकारण थांबलेल्या युवकांमध्ये एकच धावपळ उडाली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करून आढावा घेतला। दरम्यान सलग 2 दिवस शहरात राबवण्यात आलेल्या विशेष कारवायांमधून कोपरगाव पोलीस वाढत्या गुन्हेगारी विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र स्पष्ट झालं। विशेष नाकाबंदी, अचानक तपासण्या, नियमित पेट्रोलिंग आणि संवेदनशील भागांमधील सातत्यपूर्ण कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा वचक निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही आक्रमक भूमिका सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट करणारी ठरते। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।